ठाणे लवकरच महाराष्ट्रातील अग्रगण्य पिकलबॉल केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. ॲमॅच्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ ठाणेच्या अधिकृत स्थापनेनिमित्त ठाण्यातील केबीपी महाविद्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. याप्रसंगी युनायटेड वर्ल्ड पिकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन व एशियन पिकलबॉल फेडरेशनचे सहअध्यक्ष अरविंद प्रभू तसेच चेतन सनील, निखिल मथुरे, शशोधन देशमुख, डॉक्टर अभिजित वैद्य, सुनील वालावरकर, नगरसेवक मनोहर डोंबरे, सचिन मोरे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. अरविंद प्रभू यांनी पिकलबॉल हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा खेळ असल्याचं नमूद करत 8 वर्षाच्या बालकांपासून ते 70 वर्षापर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंना सहज खेळता येणारा हा सोपा आणि उत्साही खेळ आहे. क्रिकेट आणि बॅडमिंटननंतर शारीरिक मानसिक तंदुरुस्ती वाढवणारा हा प्रभावी पर्याय म्हणून पिकलबॉलकडे पाहिलं जातं. मुंबईत सध्या सुमारे 500 पिकलबॉल कोर्ट्स असून ठाण्यामध्ये मुंबईपेक्षा दुप्पट मोकळी जागा आणि गृहसंकुलने उपलब्ध असल्याने येथे 500 ते 1000 कोर्ट्स उभारण्याची क्षमता आहे, असं प्रभू यांनी स्पष्ट केले. होतकरू खेळाडूंसाठी पिकलबॉलमध्ये मोठी संधी असून क्रिकेट बॅडमिंटन नंतर विदेशातून आलेल्या या खेळाला ठाणे जिल्ह्यातील मोठा वाव आहे. खेळाडूंची संख्या वाढेल तशा पायाभूत सुविधा निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करत ठाणे शहराला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पिकलबॉल केंद्र म्हणून विकसित करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पिकलबॉलला क्रीडा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश होईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान ॲमॅच्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ ठाणेची कार्यकारिणी यावेळी नव्याने जाहीर करण्यात आलेली आहे. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डोंबरे यांची नियुक्ती केली असून उपाध्यक्षपदी जितेंद्र भोईर, सचिव सचिन मोरे, सहसचिव निशांत भगत, खजिनदार निखिल पोहेकर, सहखजिनदार नेहा आहेर आणि प्रसन्ना खाडे, संकेत नाझरे, डॉक्टर एकनाथ पोळे इत्यादींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समाजसेवेचा व स्वच्छतेचा संदेश देणारे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील आगासन गाव परिसरात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. स्वच्छता हीच सेवा या त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, नगरसेवक दीपक जाधव, समाजसेवक विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतः हातामध्ये झाडू घेत स्वच्छता करत नागरिकांना प्रेरणा दिली. ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश हा केवळ अभियानापुरता मर्यादित नसून तो आपल्या जीवनशैलीचाच भाग व्हायला हवा. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता केली, पण ही सवय कायम ठेवणे हीच खरं त्यांना अभिवादन आहे. नगरसेवक दीपक जाधव यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रशासनावरती अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे. खरं म्हणलं तर सगळ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये पिकलबॉलची असोसिएशन आम्ही करतोय आणि यशोधन देशमुख जे महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष आहेत हे महाराष्ट्रभर फिरून डिस्ट्रिक्ट असोसिएशन बनवत आहेत. ठाणा ही मुंबईच्या एवढ्या जवळ असून सुद्धा आम्ही अजूनपर्यंत असोसिएशन बनवली नव्हती, पण आता मनोहरजी आले, सचिनजी आले आणि ह्या सगळ्यांच्या पुढाकाराने आम्ही ही जी आता असोसिएशन बनवली आहे ठाणे ॲमॅच्युअर डिस्ट्रिक्ट असोसिएशन, तर मला वाटतं ठाण्यासाठी अतिशय एक चांगली झालेली आहे. आणि पिकलबॉल हा गेम आता ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा गेम होईल असं माझी अपेक्षा आहे आणि माझी खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गेम ठाण्यामध्ये वाढेल. सर, ठाण्यात काय सांगाल? आज पिकलबॉल असोसिएशनच्या ठाण्याच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे आणि आज लोगोचंही अनावरण झाले. नक्कीच ही गोष्ट आनंदाची जशी आहे तशी त्याच्यावर जबाबदारी पण आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जास्त प्रमाणात येत आहेत, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला खरं वाटतं की असोसिएशन आधीच व्हायला पाहिजे होतं, कारण मुंबईला लागूनच हे शहर आहे आणि मुंबईला लागून असल्या कारणानं आत्ता आपल्याला प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे ठाण्यामध्ये पोटेन्शियल पण चांगलं आहे. इथे जागा उपलब्ध आहे. इथे मैदानी खेळ बहुतेक महानगरपालिकेमध्ये बंद होत आले, कारण मैदानच राहिलेली नाही आहेत आणि त्या मैदानांचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे, मैदानं कमी होत आलेले. त्यामुळे असे पिकलबॉल सारखे जे गेम आहेत, जे खेळ आहेत ते सुरू व्हायला हवेत, जेणेकरून मुलांना, जी तरुण पिढी आहे त्या मुलांना मोबाईल आणि इंटरनेट बाकीच्या गेमपासून, म्हणजे काल तुम्ही पाहिलं असेल निरंजन डावकर यांनी पबजी आणि काय वेगवेगळे जे गेम्स आहेत ते बंद करा म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता. तसंच ह्या पद्धतीने जर असे गेम चालू केले तर मुलांना दुसरा पर्यायी उपलब्ध होतोय.
तसंच मुलांबरोबरच आपण तरुण पिढी आहे आणि वृद्ध आहेत. रिटायरमेंट नंतर काय करायचं, नेमकं वेळ कसा घालवायचा, तर हा प्रश्न आपण या पिकल बॉलच्या माध्यमातून त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून देतोय. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या वयोगटाच्या लोकांना आपण हा खेळ आकृष्ट करू शकतो, या लोकांकडे आकर्षित करू शकतो आणि या लोकांना इकडे आणू शकतो. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये आत्ताच 30 ते 40 कोर्ट्स, छोटे छोटे कोर्ट्स आहेत. ह्या पिकल बॉलसाठी जास्त मोठी जागा काही लागत नाहीये. त्यामुळे आपण सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किंवा छोट्या याच्यामध्ये जागेमध्ये त्यांची छोटे छोटे कोर्ट्स बनवू शकतो. आणि ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मी नक्कीच आमच्याकडे नवी मुंबईचे काही आहेत, आता डोंबिवलीचे माजी नगरसेवक माझ्याबरोबर जितू भोईरामचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे डोंबिवली कल्याण महापालिकेमध्ये सुद्धा ते आपल्याला या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतील. तर ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा खेळ पोहोचू शकू.